केलेले असते. मी आज काही कुणाला बोलवलेलं असं नाही आहे. आपली एक बैठक आहे. 8 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना पक्षाने भरपूर काय मला दिलं, माझ्यासकट माझ्या सर्व सहकार्यांना दिलं. आदरणीय गीते साहेब असतील, आदरणीय सुगंधेसाई साहेब असतील, माझ्याबरोबर त्यावेळचे जिल्हा प्रमुख असलेले सुरेंद्र म्हात्रे असतील, किशोर शेठ जैन असतील, या सगळ्या ह्याच्यामध्ये भरभरून या पक्षाने मला दिला. पण कुठेतरी वैयक्तिक कारणामुळे किंवा इतर कुठल्या ह्याच्यामध्ये का लोकांच्या पुढे आपण जेव्हा जातो तेव्हा लोकांना आपण प्रत्येक गावामध्ये काम कुठं आहे, का आहे, या सगळ्या सत्तेच्या ह्याच्यामध्ये मी कालच माझ्या पक्षाचा पदाचा राजीनामा आदरणीय गीते साहेबांकडे दिलेला आहे. सन्मान्य संपर्क प्रमुख राठोड साहेब यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे. त्यामध्ये मला हे जायत असताना शिवसेनेवरती कुठली टीका टिप्पणी करायची नाही आहे. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावरती बोलण्याची माझी पात्रता पण नाही आहे. त्यांनी माझ्यासाठी किंवा माझ्या पक्षासाठी भरपूर केलं. मला कुठेही कुणावरती टीका टिप्पणी करून जायचं नाही आहे. ज्यांनी माझ्यासाठी या शहरामध्ये असतील, माझे सगळे सहकारी असतील त्या ह्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी हा पक्ष जिथं आम्ही, माझा एक स्वभाव आहे, जिथं मी जातो तिथं पक्ष आम्ही चांगला करतो आणि तो रिझल्ट त्या पक्षाला देत असतो या ह्याच्यामध्ये. त्यामुळे एक चांगली पक्ष संघटना शिवसेनेची या शहरामध्ये वाढवली. ह्याच्यामध्ये आता कुठेतरी थांबण्याची आता वेळ आली का बाबा या पक्षाचं एक आनंदाने आहे की बाबा तसं आमचं कुणाची वाद नाही आहे, कुठला काय माझी कुठं भांडण कुठं झालेली नाही आहे पक्षामध्ये का कुठला वाद नाही. एक कुठंतरी कटुता कुठलीही नसताना मी माझा राजीनामा कालच मी सुपूर्द केलेला आहे. आपण पत्रकार मित्रांनी गेले 8 वर्ष मला ह्या सगळ्या माझ्या पक्षात असताना माझ्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती असेल, मला चांगली माझ्या सर्व सहकार्यांना प्रसिद्धी आपण वेळोवेळी दिली. असाच प्रेम माझ्यावरती आपलं राहो, कुठेही मी जाओ आपला प्रेम असंच आपल्या ह्याच्यामध्ये राहो. ह्याच्यामध्ये येत्या ह्या सगळ्या घडामोडीमध्ये 13 तारखेला माझं पक्षप्रवेश आहे. 13 तारखेला रविवारी 5 वाजता त्या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतो मी. आता ह्याच्यामध्ये आम्ही सगळे टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.